त्याचबरोबर आत्ताच आलेली धनराशी आपल्या गावातील गजानन प्रासादिक भजन मंडळाचे उत्कृष्ट कोरस गायक सदस्य आदरणीय जयेंद्र परशुराम पाटील यांच्याकडून 101 रुपयाची धनराशी आपल्या या शृंखलेला आपल्या लीगला येतोय। प्रथमतः त्यांचं मनापासून आभार। हिरवा कंदील दाखवला जातोय। आत्ताच आलेली एक धनराशी आपल्या गावातील प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक आदरणीय किशोर हिराजी भोईर यांच्याकडून या शृंखलेला रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी। टाइम ऑन। पहिला चेंडू रोहिदास या वेळेला मात्र उजव्या इष्टीच्या बरासा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंच अंपायर अवांतर घोषित करतायत। अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय, संघ पोहोचतोय कोणत्याही चेंडूची सांगता न होताना एकच्या घरामध्ये। आत्ता चाललेली धनराशी आपल्या गावातील पोलीस पाटील सौ चेतना मनोज पाटील सदर रक्षण आहे, खलनिग्रहण आहे, गावागावात पोलीस मित्र असावा, पोलीस पाटील असावा आणि म्हणूनच 12वी उत्तीर्ण असणारा एक प्रतिनिधी शोधला गेला आणि त्यातूनच चेतना मनोज पाटील यांची वर्णी लागली गेली। ते आपल्या गावातील पोलीस पाटील सौ चेतना मनोज पाटील यांच्याकडून रोख रक्कम 200 रुपयाची धनराशी, त्यांचेही मनापासून आभार। 12वा खेळाडू मंजिरी 11 आणि श्रीषा ऑडिओ दोघांचाही 12वा खेळाडू इथं उपस्थित नसेल। ओके, 3 षटक झाल्यानंतर आपण लगेचच पाणी घेऊन आपल्या खेळाडूंना मैदानात जायचं आहे। अगदी सुरेख आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न, गणेश मात्र फसला जातोय। या वेळेस मात्र एक धाव संख्या गणेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। 1-1 या धावसंख्येने धावसंख्या वधारली जातोय। अगदीच उत्तम नियोजन आणि त्या नियोजनात ज्यांचा उल्लेख करावा 24 लाईव्ह इव्हेंट मित्रो, अतिशय अल्प दरामध्ये ही सेवा प्रक्षेपणाची सेवा आपल्या या MPL साठी प्रोव्हाइड दिली त्यांचंही मनापासून संदेश दादा पाटील आपलं मनापासून इथं आभार व्यक्त केले जात आहेत आणि खरंच एक नावाचं ब्रँड निर्माण केलं। अगदीच क्लॅरिटी दर्जा उत्तम ज्यांचा आहे आणि म्हणूनच आज मैदानांवरती आपल्याला बहुतांश 24 लाईव्ह इव्हेंट पाहायला मिळतोय। त्या सर्व कॅमेरामॅनचं त्यांच्या प्रतिनिधींचंही मनापासून स्वागत। MPL 2021 मधील आजच्या लीगच्या शेवटच्या दिवशी उद्या फक्त फायनल टॉप 4 ह्या टीम खेळल्या जातील। आज आपल्या गावातील हे शेवटचे 2 संघ आमने सामने। अतिशय सुरेख, उंची जास्त लांबी कमी, पायचं काय होतोय, झेल टिपला जाणार। योगेश उत्तम कामगिरी करतोय, टिपतोय इथं मात्र रुपेशचा झेल आणि संपला रुपेशचा मैदानावरचा खेळ। दुसरा वन डाऊन साठी येतोय स्वतः विराट कोहली, ज्याप्रमाणे वन डाऊन साठी येतोय इंडियन टीम मध्ये अगदी श्रीषा ऑडिओ। विशाल कामोटकर, निलेश भोईर, अतिशय सुरेख हलकासा कट करण्याचा प्रयत्न होता, फसला जातोय। अगदीच मंद गतीनं हा सामना सुरू पाहायला मिळतोय। नाणेफेकीचं कौल ज्या वेळेला झालं त्याच वेळेला मी करण सांगितलं की माणूस पहिल्यांदा मनात हारतोय आणि त्याच्यानंतर मैदानात कित्येक सामने पाहिलेत। अगदी शेवटच्या षटकापर्यंत हे रंग बदलताना आपण सामने पाहिलेले आहेत। या मैदानावरती या मैदानातील टॉप स्कोर 106 आहे, 106 हा टॉप स्कोर आहे या मैदानावरचा कालच्या दिवसातील। अतिशय सुरेख मारला, सरळ हाताने खेळण्याचा कार्पेट शॉट, ते ड्राइव्ह केला, चेंडू जाणार सीमा रेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी हा खणखणीत चौकार। गुडघ्यावर बसून चेंडू पकडण्याचा प्रयत्न या वेळेला होता, तो म्हणजेच निलेशचा फसला। मित्रांनो, निलेश जरी धावसंख्या जरी दिल्या तरी त्याला काढण्याची ताकद त्याच्या मनगटांमध्ये आहे। डावखुरा फलंदाज आहे, अगदीच आडव्या पट्ट्यात खेळतो। त्याची स्ट्रॉंग साइड जर बघायला गेलो, आपण पाहायला गेलो, चाचपणी करायला गेलो तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेग कडे उतुंग षटकार चौकार आपल्या बॅट मधून दाखवतोय तोच निलेश। इथं मात्र चेंडून फसवला, निलेशला चौकार दिला। या चौकाराच्या साहाय्याने एक षटक संपला गेला आणि धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 7।
नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अमोल अमोल पाटील, अगदीच आपल्या गावातील एक नावाजलेला जलदगतीचा गोलंदाज. आपल्या गोलंदाजीतून कित्येक वेळा मोठ्या भल्या मोठ्या खेळाडूंना पाणी पाजले तोच अमोल गोलंदाजी मार्कवर सज्ज. तर तेवढाच मातब्बर स्वतः सरसेनापती ज्याच्या बॅटला सूर गवसला, निलेश वन डाऊन साठी आलेला हा स्वतः निलेश ज्याच्या बॅटला सूर गवसला. मित्रांनो, इंद्रायणी मैदानावरती अंडर 17 मैदान गाजवला आणि पीएनपी हायस्कूलला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवून देणारा तोच निलेश. पांढरी शुभ्र कॅप परिधान करून हा निलेश आणि अगदीच अनफिट असताना सुद्धा आज मैदानावरती खेळतोय. परंतु मी सातत्यानं त्या अनफिट असणाऱ्या खेळाडूंना सांगत असतोय, तुमच्यासाठी क्रिकेट आयुष्य पडलंय क्रिकेट खेळण्यासाठी. शॉर्ट फुल टॉस चेंडू डीप मिड विकेटला, झेल भूमीला दान होतोय. अगदीच सरळ हातात येणारा झेल मात्र मिस करतोय. एक धावसंख्या पूर्ण करतोय आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती लागताना दिसत आहेत. आमचे स्कोरर सांगतायत 8 एक बाद 8 एक षटक एक चेंडू 7 चेंडू. प्रत्येक चेंडूवर 1च्या सरासरीनं वाटचाल करताना दिसतोय श्रीशा ऑडिओ. जो आवाज पाहतोय आपण मैदानावरती ज्या ऑडिओचा अतिशय अल्प दरामध्ये एमपीएल साठी खरंच खूप मोठं योगदान आहे सर्वांचं. 24 लाईव्ह इव्हेंट, सिक्सर सुप्रीमो, आय विजन ऑप्टिक्स, किरण पाटील, किरण एंटरप्राइजेस, दिव्या ट्रान्सपोर्ट, एसएसडी मोबाईल असेल, व्हीएस कन्स्ट्रक्शन असेल, न्यू मोठी जो युवा मंच असेल. चकमा देणारा चेंडू यावेळेला मात्र अलगद उजव्या एष्टीच्या डाव्या एष्टीच्या वरून उडला जातोय. सरळ येतोय रक्षक कर्णधार निमिष भोपीच्या. शिक्सर सुप्रीमो, दिव्या ट्रान्सपोर्ट, एसएसडी मोबाईल, पीजी प्रोडक्शन, केअर ऑफ नेचर, श्रीशा ऑडिओ, श्री मेडिकल कोपरोली, माही कन्स्ट्रक्शन अँड एंटरप्राइजेस. या वेळेला पुन्हा एकदा हा झेल भूमीला दान होतोय. आतापर्यंत 3 झेल ड्रॉप केलेले आहेत 10 चेंडूंमध्ये. आपण पहिला दिवस 9 चेंडूंमध्ये 3 झेल आतापर्यंत जमिनीला दान झालेले आहेत. पहिला दिवस आठवतोय आपल्याला सर्वांना, क्रीडा रसिकांना. शिवराजे प्रतिष्ठान, शिवराजे या क्रिकेट टीमनं 8 झेल या मैदानावरती सोडले असताना सुद्धा आपली धमक दाखवली आणि टॉप 4 मध्ये पदार्पण केला होता. म्हणून क्रिकेट हा रंग बदलणारा, सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. कोणत्याही क्षणी कोणतं एक चित्र बदलू शकतोय मित्रांनो. अमोल आखूट टप्प्याचा चेंडू, टायमिंग प्रॉपर नव्हता तरी उंची जास्त होती. मिसअंडरस्टँडिंग, एका जर क्षेत्ररक्षकाला कॉल असता तर अगदी जेल टिपता आला असता. इथं मात्र तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण करतायत. या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 11. गणेश कामोटकर मैदानात नॉन स्ट्राइक एंड कडे, श्रीशा ऑडिओचे साऊंड इंजिनियर तथा आता वन डाऊनचा एक ओपनर, सलामीचा सलामीवीर प्रवेशद्वारावरती आपण ज्याला श्रीशा ऑडिओच्या पाहू शकतोय तोच एक उंच पुरा खेळाडू गणेश कामोटकर. संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती आहे, संपूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावरती आहे. हा सुद्धा आखूट टप्प्याचा चेंडू. या वेळेला मात्र स्वैर मारा घोषित करतायत क्वालिफाईड पंच. 2 हात फैलावतायत जमिनीला समांतर आणि अमांतर. 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 12च्या घरात. 1 दशक आणि 12 धावसंख्या धावपटलावरती. अगदीच आमच्या दृष्टीस पडणारे विनायक आर्टचे सन्माननीय जनार्दन मडवी. आपल्याला विनंती असेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. तदनंतर राजेंद्र बालकृष्ण भोईर, अमोल पाटील. या वेळेला मात्र सोडणार नाही, चेंडू पाठवणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. बॅट मधून निघालेला साई मरीन सर्व्हिसेस सिक्सर. सावकाराची नोंद झालेली आहे जवळजवळ. आणि त्याचबरोबर 1 बाद 18 धावसंख्या धावपटलावरती. अमोल शेवटचा चेंडू, लास्ट टू गो, निर्णायक चेंडू घेऊन जाणार निलेश साठी. अतिशय या वेळेला सुद्धा एक चेंडू होता मात्र उजव्या एष्टीच्या अगदीच अलगद फुंकर मारून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंच अवांतर घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. पलून काढलेली 1. अशा 2 धावसंख्येचा मुजाफा बोनस प्राप्त होतो. या 2 धावसंख्येबरोबर श्रीशा ऑडिओ पोहोचतोय 11 चेंडूंच्या समाप्तीनंतर 20च्या घरात. 1 बाद 20.
याचबरोबर आता मात्र ज्यांची वर्णी लागली जातोय उरणमधील ख्यातनाम सूत्रसंचालक निवेदक अतिश पाटील आणि कामोठे पनवेल उरणमधील एक कॉमेडियन आणि त्याचबरोबर एक समालोचक सुशांत पाटील यांची उपस्थिती आपल्याला अतिथी कक्षात दिसतोय। तदनंतर या वेळेला मात्र अतिशय सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडू टोलवला 4 धावांसाठी चौकार या चौकाराच्या साह्याने षटकाची समाप्ती जाहीर करतायत क्वालिफाईड पंच। 12 चेंडूचा खेळ मैदानावरती संपतोय। धाव संख्या धावपटलावरती श्रीशा ऑडिओ 24 24 लॉस ऑफ 1 विकेट। उत्तम खेळ मैदानावरती सुरू आहे। 12 चेंडू आता सूर गवसतोय गणेश कामोटकरच्या बॅटला निलेशच्या बॅटला जो संपूर्ण संघाची मधार या दोन्ही खेळाडूंच्या खांद्यावरती गोलंदाजीतून कसब करताना कसरत करताना दिसणार तोच रोहिदास ज्यानं पहिला षटक टाकला होता आणि पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या दिल्या होत्या आणि 1 विकेट प्राप्त केली होती तोच रोहिदास। नितेश रोहिदास दोन्ही भाऊ अतिशय उत्तम गोलंदाज मोठेजूच्या टेनिस क्रिकेटमध्ये समजले जात आहेत तोच रोहिदास। अतिशय सुरेख पाहिला चेंडूला दिशा दिली शॉट फुल टॉच चेंडू पददालित्य पाहिलं बिरकावून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर बॅट मधून निघालेला SSD मोबाईल सिक्सर। झेल सोडून मित्रांनो बहिलोल खानाला जीवनदान दिला। 7 मावल्यांना वीर मरण पत्करावं लागलं नेसरीच्या कोल्हापूरच्या त्या खिंडीमध्ये आणि म्हणूनच जीवनदान देणं गरजेचं नाही। बहिलोल खानाची 5000ची सैन्य आणि त्या ठिकाणी मात्र आपल्या 7 वीरांना वीर मरण आलं ज्या वेळेला त्या बहिलोल खानाला प्रतापराव गुजरानं जीवनदान दिलं होतं। मैदानावरती सुंदर असणारा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय। रोहिदास आता तिसरा 2 चेंडू झाले। पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 ब्लॅक स्क्रीन समोर असणारे जे सर्व प्रेक्षक आहेत प्लीज आपल्याला हात जोडून विनंती आहे सर्वांनी उठायचं आहे तिथून। जितेश अतिशय सुरेख ब्लॉक ऑन पद्धतीचा चेंडू होता। चेंडू मात्र यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता काय होतोय झेल सोडल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात बाद होईल का परंतु या वेळेला मिसफिल्ड म्हणावी लागेल या क्षेत्ररक्षकाची आणि इथं मात्र 2 धावसंख्या पूर्ण करतोय। या 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत 33। अतिशय सुरेख चेंडू या वेळेला पुन्हा एकदा 5वा चेंडू होता। आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न मात्र गणेश कामोटकरचा फसला जातोय आणि इथं मात्र 1 धावसंख्या काही रोखू शकत नाहीत। 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 34च्या घरात 34 लॉस ऑफ 1 विकेट 1 बाद 34। जमेची बाजू तिसरा षटक प्रगती पथावरती असताना एकच सफलता अजूनही प्राप्त झालेली आहे मंजिरी 11 ला म्हणजे ही श्रीश ऑडिओ साठी ती जमेची बाजू असेल। क्षेत्रक्षणामध्ये बदल करताना दिसतोय आजचा सत्कार मूर्ती बर्थडे बॉय निमिष। पुन्हा एकदा अतिशय सुरेख लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला फील्ड करतो योगेश भोईर। 1 धावसंख्या काही रोखू शकत नाहीत। या 1 धावसंख्येबरोबर धावफलक हल्लं जातोय। धावफलकावरती धावसंख्या 35च्या घरात 35 धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 3रा षटक आणि 3ऱ्या षटकातील निर्णायक लास्ट टू गो शेवटचा चेंडू। क्वालिफाईड पंच विश्वनाथ ठाकूर यांच्या डाव्या हातानं शॉट फुल टॉच चेंडू पायांमधील चेंडू स्क्वेअर लेग कडे बिरकावला ताकदीचा वापर टायमिंग उत्तम गणेश कामोटकरच्या बॅट मधून निघालेला वैयक्तिक दुसराचा षटकार। बॅट्समन हुकमी काय
उतरायच्या होत्या, परंतु तरी हे छोटं मोठं आयोजन आपल्या ग्रामस्थांना आणि आपल्या गावातील तमाम क्रीडा रसिकांना आवडलं असेल। आणि क्रिकेट आता सध्या जगावरती ज्याची सर्वात मोठी सावट आहे, त्या क्रिकेटचा खेळ वाढावा याच्यासाठी, क्रिकेटच्या खेळाच्या उन्नतीसाठी, मोठीजुईच्या एकतेच्या भावनेसाठी आणि मोठीजुईच्या संस्कृतीसाठी MPL प्रथमतः खेळाडू लिलाव प्रक्रियेनुसार आपल्या गावात संपन्न होतोय। आणि त्यामध्ये अनेकांचं योगदान आहे। आपल्या गावातील तलाठी सानपसर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपयाची धनराशी आहे। डॉक्टर KG शिंदे यांच्याकडून 2000 रुपयाची धनराशी आहे। आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय शेखर केनी 2500 रुपये, आपल्या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य तुषार पाटील प्रभाग क्रमांक 3 2500 रुपये, या सर्व देणगीदारांचेही उल्लेख करणं आणि कौतुक करणं। पाहिला चेंडूला दिशा दिली, धडाडली तोफ बाले किल्ल्यावरची श्रीशा ऑडिओच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार। गेलं आठवण होती इंद्रायणी मैदानावरची, आणि त्याच इंद्रायणी मैदानावरती अशीच बौछार 360 अँगलनं फलंदाजी केली होती। तोच फलंदाज निलेश भोईर, निलेश औशिराम भोईर गोलंदाजी मार्कवर स्वतः कुंदन पंचांच्या उजव्या हाताने राऊंड द विकेट न मारा करतोय। फुल टॉस चेंडू बॅक टू बॅक, आपल्या बॅट मधला वैयक्तिक चौथा आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार। 29 धावसंख्येवरती स्वतः वैयक्तिक खेळतोय निलेश, आणि सांघिक धावसंख्या धावपटलावरती आमचे गुणलेखक सांगतायत 53, 53 धावसंख्या, अर्धशतक पूर्ण करतोय श्रीशा ऑडिओ। चौथा षटक प्रगतीपथावरती कुंदन, राऊंड द विकेट ना आता मात्र दिशा बदलली, ओव्हर द विकेट न मारा करणार अक्कादेवी टेम्पल एंड कडून मारा करणार निलेश साठी। पाहिला हॅट्रिक या मैदानावरती, 10वी हॅट्रिक आपल्या स्वतःच्या खात्यावरती नोंदवतोय। चेंडू जणू फुटबॉल दिसू लागला आणि आपली बॅट वरती आलेला चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर भिरकावू लागला। तोच निलेश बॅट मधून हा वैयक्तिक 5वा आणि सलग 3रा षटकार। यजमान व्हायचं आहे। तदनंतर पंढरीनाथ जाना कामोटकर यांनाही विनंती असेल, नवनिर्वाचित भावी उपाध्यक्ष यादव जाना कामोटकर यांना विनंती असेल की आपण पाहिला अतिशय सुरेख, या वेळेला मात्र उंची जास्त लांबी कमी, झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक झेल मात्र भूमीला दान करतोय। तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण करतोय, 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत। धावसंख्या धावपटलावरती 61, 61 धावसंख्या धावपटलावरती। अतिशय सुरेख, मी म्हटलं होतं असाच जीवनदान बहिलोल खानाला दिला होता। फार मोठी किंमत मोजावी लागली, मात्र त्या 7 जणांवरती एक सुंदरसं गीत या महाराष्ट्राच्या मातीनं दिलं मित्रांनो। म्यानातून उचले तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात, त्यातील माझा प्रतापराव गुज्जर। जीवनदान दिल्यानंतर ज्यांची आठवण व्हावी त्या प्रतापराव गुज्जरांना स्वराज्याच्या, हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत म्हणजे रायगड मध्ये आणि रायगड मधील उरण मध्ये आणि उरण मधील मोठी जुई मधून तमाम ग्रामस्थांच्या वतीनं प्रतापराव गुज्जरांना टाळ्यांच्या गजरात आपण मानाचा त्रिवार मुजरा या मैदानावरती द्यायचा आहे। पाहायचं आहे या मैदानावरती निलेश सारखी तोफ। फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा, या वेळेला मात्र चुकी करणार नाही, चुकीला माफी नाही। निलेश मात्र येणार तंबूच्या आसऱ्याला, बॅक टू पॅव्हेलियन। अक्का देवीची नजर हैया मोठी जुईवरी, अक्का देवीची नजर हैया मोठी जुईवरी, या मोठी जुईवरी, मोठी जुई गावावरी, या मोठी। अगदीच अक्का देवीची नजर, आवाज असेल सुशांत पाटील यांचं, आणि त्यांच्या आवाजातून एक गीत मोठी जुईच्या अक्का देवीच्या भक्तांनी ऐकलंय। मैदानावरती सुरू असणारा जो सामना त्यातील आता सेकंड डाऊन साठी जातोय स्वतः कर्णधार विशाल कामोटकर। ऑरेंज कॅप परिधान केली आणि ऑरेंज कॅप परिधान केल्यानंतर स्वतः मात्र एक कर्णधार म्हणून श्रीशा ऑडिओचा ही पारी सांभाळण्यासाठी मैदानावरती जातोय कुंदन।
शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू पाहिला. इथं मात्र उत्तम क्षेत्ररक्षण, कोणत्याही प्रकारची धावसंख्या होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता मैदानावरती होतोय. चौथा षटक मैदानावरती संपला जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 61. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी असेल आणि म्हणूनच या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, लो स्कोर मध्ये सुद्धा सामना जिंकता येऊ शकतोय आणि ज्या वेळेला उच्चांक असेल तेव्हाही सामना जिंकता येऊ शकतोय, कारण आपण आपल्या या खेळासाठी उत्तम दर्जाचे त्या क्वालिटीचे चेंडू MPL साठी आपण आज खेळाडूंना खेळण्यासाठी देतोय. तर मैदानाच्या बाहेर सन्माननीय अनेक अतिथी कक्षात विराजमान असणारे मी विनंती करेन पंढरीनाथ जाना कामोटकर, त्याचबरोबर अनेक काही मी उल्लेख करेन. या प्रतियोगितेचा या शृंखलेचं संयोजन करण्यात आलं. उद्घाटन सोहळा अगदीच आमचे प्रेरणास्थान. सातत्यानं जो माणूस 360 दिवस समाजकारण आणि फक्त 5 दिवस राजकारण करतोय, मी ज्यांच्याबद्दल सातत्यानं म्हणत असतोय की मन कसं पाण्यासारखं स्वच्छ असावं, माणसाचं सहजही डोकावलं तरी तलापर्यंतच दिसावं, एवढ्या स्वच्छ मनाचा पारदर्शक व्यक्ती म्हणजे साई मंचावरील साईंचा निस्सीम भक्त, साई देवस्थानचे विश्वस्त आदरणीय रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत व PP खार पाटील कंस्ट्रक्शनचे ओनर चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आदरणीय राजा शेठ खार पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते इथं संपन्न झाला. आणि तदनंतर आज चौथा दिवस, चौथ्या दिवसातील पहिला सकाळचा सत्र, त्या सकाळच्या सत्रातील आजच्या या लीग मधील शेवटची लीग मॅच. अतिशय सुंदर ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अमोल गोलंदाजी मार्कवर असताना पाहिलं जातोय. 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण करतोय. अजूनही स्वतः कर्णधाराला खातं उघडायचं आहे. गणेश मात्र आता वैयक्तिक खेळतोय. 19 धावसंख्येवरती 10 चेंडूंवरती 19 धावसंख्येवरती स्वतः गणेश खेळतोय. अमोल एक जलद गतीचा गोलंदाज मंजिरीकडून PNP हायस्कूल एंड कडून मारा करणार, पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट न मारा करतोय. पाहिला चेंडूला दिशा दिली आणि नक्कीच चेंडू जाणार सरळ आयोजकांच्या त्या बॅनरला सलामी करण्यासाठी. बॅट मधून निघालेला R&J फिटनेस क्लब सिक्सर. त्या खेळाडूच्या बॅट मधून आज एक सुंदरसा फटका आपल्याला बॅट मधून त्याच्या पाहायला मिळतोय. 27 धावसंख्या तर 69 धावसंख्या सांघिक पटलावरती पाहायला मिळतायत त्या श्रीशा ऑडिओच्या. मैदानावरती उत्तम असणारा खेळ आणि त्याचबरोबर मैदानाच्या बाहेर असणारी जी तमाम सर्व मान्यवर मंडळी आहे त्यांना विनंती असेल की प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये आपल्याला अनाउन्स केल्यानंतर स्थानापन्न व्हायचं आहे. रमेश चंद्र पाटील, नरेश चंद्र पाटील, काशीनाथ भोपी. हा बॉलिंग पद्धतीचा खूप टप्प्याचा कमी उंचीचा चेंडू धावपट्टीवरती फेकल्यानंतर उंची अगदीच कमी दिली आणि म्हणूनच या गोलंदाजाची खास खासियत ती आहे, चेंडू जेवढा जलद गतीचा असतोय तेवढ्याच कमी उंचीचा चेंडू फेकण्यामध्ये माहीर तरबेज असणारा गोलंदाज अमोल. पंचांच्या डाव्या बाजूने अमोल चेंडू अगदीच MPLच्या लोगो कडून रनअप घेतोय. एक जलद गतीचा गोलंदाज मोठी जो टेनिस क्रिकेट मधील गणेशसाठी, ज्या गणेशच्या बॅटला सूर्ग बसला आणि त्यांना आपल्या बॅट मधून पुन्हा एकदा शॉर्ट फुल टॉस चेंडू होता, बॅट फुटला चेंडू होता. एक धाव सहजगत्या पूर्ण दिली आणि चेंडू सरळ जातोय सीमा रेषा छेदून 4 धावांसाठी हा कणकणीत चौकार. लाखात एक ऑफिस कट्ट्याचं आयोजन. अगदी उत्तम ध्वनिफीत परेश पंडित यांच्या आवाजातून आपण ऐकतोय. मैदानाच्या बाहेर असणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या क्रीडा नगरीत सहर्ष स्वागत. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र अमोलनं हेरलं कशा प्रकारचे चेंडू या गणेशला टाकावे. त्या उंचीचे चेंडू मैदानावरती धावपट्टीवरती फेकताना दिसतोय तोच अमोल. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू असेल, लास्ट टू गो. आमचे क्वालिफाईड रनर, क्वालिफाईड स्कोरर अगदीच आहेत की जवळजवळ चोखंदल जबाबदारी आपल्याला या कॉम बॉक्स मध्ये आपल्या
समालोचन कक्षामध्ये ती 4 दिवस करण कोहली यांच्या मार्फत आपण लेखाजोखा ऐकतायत. या वेळेला अतिशय सुंदर ताकदीचा वापर केला आणि आकांक्षा अपेक्षा उंचावल्या गेल्या. या फटक्यानं धावसंख्या वधारली जाणार. गणेशच्या या आपल्या वैयक्तिक षटकारानं धावसंख्या धावपटलावरती असतील 79. वैयक्तिक 37 धावसंख्येवर खेळतोय गणेश, तर सांघिक धावसंख्या धावपटलावरती आहेत 79. 79 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. 2 बाद. शेवटचा षटक कोण घेऊन येतोय? मंजिरी 11 कडून आपल्याला पाहायला मिळेल. ज्या गोलंदाजाकडे शास्त्र फेकण्याची जबाबदारी स्वतः कर्णधार सत्कार मूर्ती निमिष भोपी यांना दिली आणि गोलंदाजी मार्कवर असणार पुष्कर. रायझिंग स्टार आहे टेनिस क्रिकेट मधील एक उगवता तारा मोठी जुईच्या. आणि मित्रांनो, खरंच अभिमान वाटेल आपल्याला या मोठी जुईच्या टेनिस क्रिकेटचं, कारण जवळ आतापर्यंत ही शेवटची लीग मॅच होतोय. एकही सामना, एकही टीम आपल्याला अशी अगदीच डल किंवा एखादी म्हणजे सर्वच खेळाडू 7व्या ते 8व्या खेळाडू पर्यंत षटकार चौकार मारण्याची ताकद ज्या खेळाडूंमध्ये आहे, अशा प्रकारचे खेळाडू निवडले गेले. निवड प्रक्रियाही उत्तम केली प्रत्येक संघ मालकानं, संघ व्यवस्थापकांना आणि त्यांच्या आयकॉन खेळाडूंना. तर मैदानावरती पुष्कर गोलंदाजी मार्कवर 8 ते 9 पावलांचा रनअप विशालसाठी. यावेळेला पुलटॉस चेंडू, विशाल मात्र मिस होतोय. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्याकडे. बायच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड पंच प्रशांत माले हात उंचावतायत. 1 धावसंख्या प्राप्त होतोय आणि धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतायत 80. 8 दशक 80 धावसंख्या धावपटलावरती. अजूनही 5 चेंडू शिल्लक आणि 13 धावसंख्या हाफ सेंचुरीसाठी. पाहिला चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. अगदीच उत्तम चेंडू भिरकावला सरळ सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत एक गगनचुंबी षटकार. त्यांना आपल्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. तर या लीग मधील पहिला अर्धशतक पटकावणारा हा खेळाडू मात्र इथं नाही. 43 वरती बाद होऊन आपली पारी संपवताना दिसणार आणि गणेश कामोटकर येणार बॅक टू पॅव्हेलियन. ला हरवला आणि चेंडू सरळ पळून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एंड कडून मारा करणार. या वेळेला मात्र जोरदार अपील केला जातोय. अपील फेटाळला आणि धाव संख्या 1 न वाढली जातोय. धाव संख्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये 91 धावसंख्या धावपटलावरती लागतात. 92 धावसंख्येचं एक मोठं आव्हान मंजिरी 11 या टीम पुढे ठेवतोय. श्री शावाडिओ पाहायचं आहे त्यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एक दर्शन सारखा एक मातब्बर फलंदाज आहे. निमिष भोपी सारखा एक मातब्बर फलंदाज आहे जो मोठी जुईच्या टीम मधून सलामी करतोय. अमोल सारखा एक मातब्बर फलंदाज आहे.
निलेश सारखा एक मातब्बर फलंदाज म्हणजे या जर 4 फलंदाजीच्या बॅटला सूर गवसला तर 92 धावसंख्येपर्यंत 36 चेंडूंपर्यंत सहजच बदल मारता येईल का? तर चला आपण बोलतोय मैदानावरून अतिथी कक्षाकडे मी अध्यक्ष नैलेश पाटील आपल्याला विनंती करेन 29 मिनिटांमध्ये हा एक सत्र संपला तर त्यांचंही कौतुक आपल्याला या इनिंगचं करायचं आहे. मंजिरी 11 त्याचबरोबर श्रीशा ऑडिओ आता जे मैदानावरती जबाबदारी क्षेत्ररक्षण म्हणून करण्यासाठी स्वीकारतील. तर मैदानावरून अतिथी कक्षाकडे मी नैलेश पाटील यांना विनंती करेन. अतिथी कक्षामध्ये विराजमान असणारे सन्माननीय मान्यवर आदरणीय आपल्या गावातील उत्कृष्ट रंगकर्मी चित्रकार विनायक आर्टचे ओनर जनार्दन राघो मडवी, या कार्यक्रमात जनार्दन राघो मडवी, तदनंतर पंढरीनाथ जाना कामोटकर आपल्या गावातील बांधकाम खात्यात अनेक वेळा उत्तम गवंडी म्हणून काम करणारे आदरणीय पंढरीनाथ जाना कामोटकर इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आदरातिथ्य सन्मान या मंचावरती. समालोचक नितेश पंडित आहेत एक नंबर. थँक्यू, धन्यवाद. जनार्दन राघो मडवी यांच्या अंगावरती पहिल्यांदा हा वस्त्रालंकार असेल मोठी जुई प्रीमियर लीग ऑफिस कट्टा फ्रेंड्स ग्रुपचा. ही शॉल नव्हे, आमच्या आयोजकांच्या मायेची प्रेमाची ऊब देणारा हा वस्त्र अलंकार आपल्या खांद्यावरती दिला जातोय. आपल्याला एक गुलाबाचं फूल दिलं जाईल आणि हिंदू संस्कृतीचं श्रीफल देऊन आपल्याला हा बहुमान सन्मान या मंचावरती ऑफिस कट्टा फ्रेंड्स ग्रुप आणि अगदीच आमचे कॅमेरामन हे क्षणचित्र टिपताना दिसत आहेत. सन्माननीय अतिथी आदरणीय सेवेत असणारे आदरणीय जयेंद्र परशुराम पाटील आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसत आहेत. त्याचबरोबर पंढरीनाथ जाना कामोटकर हे इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन अध्यक्षांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते पंढरीनाथ जाना कामोटकर गवंडी म्हणून ज्यांना काम आपल्या गावामध्ये सातत्यानं मर्याई मंदिरासाठी ज्यांचं सर्वात मोठं योगदान होतं, निशुल्क रात्री 3 वाजता या गवंड्याला उठवून मोठी जुईच्या मर्याईच्या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी आम्ही सातत्यानं ज्यांना सेवा दिली. थँक्यू, धन्यवाद. तर चला मित्रांनो, माझा आवाज इथं नक्कीच थांबेल आणि मायक्रोफोन देवीदास वामन पाटील यांना विनंती असेल प्लीज आपण मंचाकडे यायचं आहे. नितेश कमलाकर पाटील यांनाही विनंती असेल प्लीज आपण मंचाकडे यायचं आहे. चला तर मायक्रोफोन वरती आवाजात बदल असेल, माझी वेळ संपतोय आणि मायक्रोफोन वरती आवाज असेल माझे साथी समालोचक अक्षय गावण. धन्यवाद पंडित सर. हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानवंदन करून मी अक्षय गावण घेऊन चलतो या क्रिकेटच्या पंढरीमध्ये. जिथं सामना चालू आहे मंजिरी 11 विपक्ष श्रीशा ऑडिओ. तसेच अद्यापर्यंत सामना सुरुवात नाही आणि बक्षिसांची बौछार यावेळेस महेश साठी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. नितेश हेमंत आणि नैलेश यांच्या माध्यमातून नक्कीच. दरम्यान दोन्ही संघामध्ये प्रथमतः नाणेफेकी झाली. नाणेफेकीचा कॉल गेला मंजिरी 11 संघाकडे. तर प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडून फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं श्रीशा ऑडिओ संघाला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना जवळजवळ 91 धावसंख्येचा उच्चांक गाठला या आजच्या दिवसातील. ऑफिस कट्टा आयोजित मोठी जुई प्रीमियर लीग आणि मोठी जुई प्रीमियर लीगचा हा थरार आणि या थरारातील 4था दिवस आणि या 4थ्या दिवसातील दुसरा सामना श्रीशा ऑडिओ विपक्ष मंजिरी 11. तर मंजिरी 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये निमिष भोपी आणि निलेश पाटील.
एक उजव्या आणि डावखुऱ्या हाताचा फलंदाज, दोन्ही फलंदाज यावेळेस मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतील. तर प्रथमतः वैयक्तिक पहिलं संघाकडनं पहिलं शतक घेऊन आलाय महेश पाटील. साधारणतः 3 ते 4 पावलांचा रनअप. तसेच मंचावर उपस्थित दामोदर कामोटकर यांना विनंती असेल मंचावर येण्याची कृपा करावी. सामन्याला सुरुवात महेश पाटील वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं शतक घेऊन आलाय. समोर फलंदाज असेल निमिष भोपी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं शतक. क्वालिफाईड पंचांचा हिरवा कंदील. सामन्याला सुरुवात. राईट आर्म होर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा मारा असेल. समोर फलंदाज निमिष भोपी मुठीजी संघाचा. हा मात्र यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू मारला जातोय. यावेळेस तसेच विकेट हॅट्रिक साठी 151 रुपयाची धनराशी असेल आणि तसेच प्रत्येक झेल साठी 50 रुपयाचा पारितोषिक असेल दामोदर कामोटकर यांच्या माध्यमातून. यावेळी सुवर्ण संधी असेल श्रीशा ऑडिओच्या गोलंदाजासाठी आणि क्षेत्ररक्षकांसाठी. तर पुन्हा एकदा सलामीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहता निमिष भोपी आणि निलेश पाटील. पहिला चेंडू फेकला. पहिल्या चेंडू मध्ये 1 धावसंख्या काढली निमिष भोपी यांना आणि वैयक्तिक 1 धावसंख्येनं आपल्या संघाचा अकाउंट ओपन केलं जातोय. तर पुन्हा एकदा दुसरा चेंडू. हा चेंडू यावेळेस हा पिच चेंडू होता. क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना हा वांतर चेंडू दिशाहीन मारा. यावेळेस कुठंतरी फलंदाजाचा रडार चुकला जातोय. बॅटच्या पट्ट्यामध्ये जर चेंडू आला असता तर चेंडू नक्कीच सीमारेषा ओलांडला असता. अशा पद्धतीचा चेंडू होता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वांतर चेंडू घोषित केला क्वालिफाईड पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. हा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटेड शॉट. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. समाचार घेतला जातोय निलेशच्या माध्यमातून. 51 धावसंख्येचं आव्हान असताना मात्र ते आव्हान पेलण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजामध्ये आहे. हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने डोलून काढला परंतु यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केला. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन करत असताना चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये 1 बाउन्स विसावला गेला आणि मिळालेल्या वेळामध्ये 1 धावसंख्या बोलून काढली. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 7च्या घरामध्ये. बिन 5-7. यावेळी सुंदर सुरुवात म्हणावी लागेल मंजिरी 11 संघाकडनं. निमिष भोपी यावेळेस मास्टर माइंड, हुशार खेळाडू. तशा पद्धतीची व्यूहरचना त्यांच्या माध्यमातून आखली जाते. सुंदर रणनीती यावेळेस निमिष भोपी. पुन्हा एकदा हा चेंडू. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय आणि मात्र यावेळेस चुकीला माफी नाही. निमिष भोपी सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलाय. मागच्या इनिंग मध्ये तुम्ही पाहिलं होतं निलेश आणि गणेश सारख्या 2 मातंबर फलंदाजांना जीवदान दिला आणि त्या जीवदानाचा मात्र मोठा यावेळी मोठी भरपाई भरावी लागली. चार चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 9च्या घरामध्ये. यावेळेस मोठा मासा गालाला लावला होता. सुंदर यावेळेस गोलंदाजीचा नजराणा दाखवला महेश पाटील यांना परंतु यावेळी क्षेत्ररक्षकांची साथ मात्र त्यांना मिळाली नाहीये. निमिष भोपीसाच्या फलंदाजाला जीवदान दिला जातोय. आता हा जीवदान कितपत महागडा साबित होईल श्रीशा ऑडिओ संघाला. कारण तर मागच्या इनिंग मध्ये गणेश कामोटकर आणि निलेश पाटील, निलेश भोईर याला देखील जीवदान दिला होता. हा चेंडू पुन्हा एकदा मी म्हटलं होतं निमिष भोपे. येस इट्स अ हाय हँडसम षटकार. खणखणीत आणि दणदणीत षटकार. फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे काय. यावेळी जखमेवर मीठ सोडलं जातोय निमिष भोपी यांच्या माध्यमातून. मागच्या चेंडूवर जीवदान दिल्यानंतर बरोबर पुढच्या चेंडूवर सीमारेषा पलीकडे हा चेंडू, हा पेच चेंडू, चेंडू येतोय
पुन्हा एकदा खणखणीत दणदणीत षटकार. सुरेश शहनशाह बादशाह शेरे दिल यावेळी सुरेख लेखणी आमच्या लेखकांकडून करण कोहली यांच्या माध्यमातून आम्हाला कळवण्यात येते की 14.2च्या सरासरीने आता ट्रॅव्हल करावं लागेल. 30 चेंडू 70 धावसंख्येची गरज, 71 धावसंख्येची गरज असेल. मी म्हटलं होतं निमिष गोपी सारख्या फलंदाजाला जीवदान दिल्यानंतर चोख प्रत्युत्तर पुढच्या 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 षटकार आणि 2 षटकारच्या साह्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 21 लॉस ऑफ नन विकेट. अद्यापर्यंत एकही गडी गारद नाहीये. यावेळी खराब क्षेत्ररक्षण दाखवलं शिशा ऑडिओ संघानं आणि ते मात्र क्षेत्ररक्षण थोडंफार अंगलट येताना दिसतोय शिशा ऑडिओच्या. मी म्हटलं होतं जीवदान, यावेळी जीवदान दिल्यानंतर फलंदाज यावेळी आपला रुद्र अवतार दाखवतायत. आता मागच्या इनिंग मध्ये गणेश कामतकरांना निलेश भोईर यांना आपला रुद्र अवतार दाखवला. निलेश भोईर वैयक्तिक 37 धावसंख्या तर गणेश कामतकर वैयक्तिक 43 धावसंख्या. अशा भल्या मोठ्या पाऱ्या खेळून गेले. पुन्हा एकदा पहिला चेंडू यावेळेस भीमट चेंडू होता. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि त्याला मात्र पूर्णतः बरोबर चोप दिला जातो. चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 21 धावसंख्या, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक असताना 21 धावसंख्या खर्च केल्या महेश पाटील यांना. संघाचा सरसेनापती विशाल कामोदकर यावेळी वैयक्तिक पहिलं तर संघाकडून दुसरं शतक घेऊन आलाय. दुसरा चेंडू, हा चेंडू यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसला जातो. बॅटची बॉटिंग लीडिंग एज घेऊन फॉलो थ्रो मध्ये गॅदर केला जातोय विशाल कामोदकर यांच्या हातामध्ये. बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता संघ आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 25च्या घरामध्ये. सुरेख सुरुवात मानावी लागेल. कुठंतरी वाटलं होतं की 3 चेंडू मध्ये 7 धावसंख्या आल्यानंतर संत सुरुवात मानावी लागेल, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर निमिष भोपी याने केलेले प्रहार, तदनंतर पहिल्या चेंडूवर विशाल कामोदकरचा हल्ला चौकार. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक. चेंडू गॅप सिलेक्शन मध्ये खणखणीत दणदणीत चौकार. तसेच रमेश परशुराम पाटील काँग्रेस आय कमिटीचे अध्यक्ष आणि मधुकर पांडुरंग भोईर यांनी आमच्या समालोचन कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. तर पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे, जिथं थरार चालू आहे. श्रीशा ऑडिओ विपक्ष मंजिरी 11, काय कमालीची फटकेबाजी. मागच्या इनिंग मध्ये पंडित सरांनी सांगितलं होतं की हे स्कोअर मात्र पूर्ण करण्याची धमक ही 2 फलंदाजामध्ये आहे आणि तशीच पद्धतीची फलंदाजी यावेळी दाखवताना हा चेंडू क्वालिफाईड पंच यांच्या माध्यमातून आव्हांतर चेंडू करण्यात येते आणि आव्हांतर +1 अशा पूर्णच 2 धावसंख्या मिळतात. या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर 31च्या घरामध्ये. यावेळी भला मोठा आव्हान हा छोटासा वाटतो की काय मंजिरी 11 संघाला 51 धावसंख्येचं आव्हान असताना यावेळी काय कमालीची फटकेबाजी निमिष झोप यांनी निलेश पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 21 धावसंख्या खर्च करत असताना पुन्हा एकदा विशाल कामोदकर वैयक्तिक पहिल्या संघाकडून दुसरं शतक घेऊन आला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं शतक असताना अद्यापर्यंत 3 चेंडूमध्ये धावसंख्या खर्च केल्या 10. या षटकातील चौथा चेंडू असेल. समोर फलंदाज निमिष भोपी. हा चेंडू यावेळेस हाफ पिच चेंडू नक्की कुठं मारायचा प्रश्न पडला होता निमिष भोपी याला. प्रश्न पडत असताना विचार करता करता चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये विसावला गेला. बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता संघ आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 31.
हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय पुन्हा एकदा सुरेख फटका यावेळेस एक धावसंख्या थोडंफार फंबलिंग क्षेत्ररक्षक आणि मिळालेल्या वेळामध्ये एक धावसंख्या बोलून काढली एका धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय संघ पोहोचतोय 32च्या घरामध्ये 32 लॉस ऑफ नन विकेट अद्यापर्यंत मंजिरी लेव्हल संघाचा एकही गडी गारद झाला नाही ही जमेची बाजू असेल मंजिरी लेव्हल संघासाठी या षटकातील अंतिम शेवटचा चेंडू मॅन्डेटरी पॉवर प्ले सेकंड पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू असेल पुन्हा एकदा विशाल कामतकर राईट आर्म राऊंड द साइड हा चेंडू यावेळेस पायचीची अपील परंतु अपील फेटाळली जाते पंचांच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू निलेश पाटीलला यावेळेस मात्र श्रीष्टीला आदळला जातो आणि बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता बघता बघता या षटकाची समाप्ती या 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 32 धावसंख्या 32 लॉस ऑफ नन विकेट अद्यापपर्यंत सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल सरासरी 15.53 ची सरासरी असताना ती सरासरी गाठताना दिसतोय मंजिरी 11 संघ मैदानामधील 24 चेंडूंचा खेळ बाकी असेल 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 60 धावसंख्येची गरज असेल आणि 60 धावसंख्येची गरज असताना 24 चेंडू मध्ये बरोबर षटकामागे 15 धावसंख्येची गरज 3 षटकानंतर ड्रिंक्स असेल दोन्ही संघाच्या 12व्या प्रतिनिधींनी तयार राहायचं आहे षटक संपल्यानंतर आपण ताबडतोब मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे महेश मुंडाईला यावेळेस खराब चेंडू बीमार क्वालिफाईड पंच आमच्याकडे बोलताना की हा वांत चेंडू नो बॉल यावेळेस फलंदाजाच्या उंचीचा बराचसा उंच चेंडू टाकला जातो आणि हा चेंडू मात्र फ्रीट असेल यस पहिला चेंडू पुन्हा एकदा घेऊन जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू यावेळेस चेंडू आकाशाला गवस निघालतोय चेंडू जातोय खणखणीत दणदणीत सिक्सर सुप्रीमो षटकार आता मैदानामध्ये चालू असलेली ही लढत म्हणजे 11 विपक्ष श्रीषा ऑडिओ फलंदाजी करत असताना गणेश कामतकर निलेश पाटील निलेश भोईरला दिलेला जीवदान तशाच पद्धतीचं निमेश भोपी याला देखील जीवदान दिलं जातं हा स्लो डिलिव्हरी बरोबर ओळखला जातोय चेंडू जातो बॅकवर्ड रिजन मध्ये खणखणी दणदणीत षटकार पाटील दादा आहे तो एक नंबर उपाध्यक्ष प्रशांत पाटील सारांचा आहे आधार हे सल्लागार प्रशांत भोईरेचा दरम्यान या षटकातील 2 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे 45 धावसंख्या वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 28 धावसंख्येची बहारदार खेळी करणारा निमेश भोपी अद्यापपर्यंत स्ट्राईक एंड कडे तक धरून आहे पुन्हा एकदा महेश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढला गॅप सिलेक्शन केलं जातो क्षेत्ररक्षण येईल तिथपर्यंत एक धावसंख्या पळून काढली एका धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय संघ पोहोचतोय 46च्या घरामध्ये ही खरी ओळख आहे चांगल्या खेळाडूची एक षटकार आल्यानंतर सिंगल काढून आपल्या नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला स्ट्राईक वरांना यावेळेस मात्र सिंगल डबल कडे ही जास्त लक्ष दिलं जातो निमेश भोपीच्या माध्यमातून कारण तर आव्हान खरं खूप मोठं आहे आणि आव्हान मोठं असताना शेवटच्या षटकापर्यंत मी खेळावा हीच वृत्ती यावेळेस निमेश भोपी याची दिसतोय तर पुन्हा एकदा या षटकातील चौथा चेंडू घेऊन जाईल महेश समोर एका डावखुऱ्या हाताचा फलंदाज निलेश पाटील हा देखील सुरेख फलंदाजी करतोय हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक आडव्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न फसला जातोय सरळ विकेट किपरच्या क्लोज मध्ये विसावला जातोय बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता आणि बऱ्याच अवधीनंतर आला हा निर्धाव चेंडू संघ आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 46 पुन्हा एकदा महेश टू निलेश हा चेंडू यावेळी स्लो डिलिव्हरी क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना की हा दिशाहीन मारा खराब गोलंदाजी अवांतर चेंडू यावेळी अवांतर चेंडूचा भरणा या धावसंख्येमध्ये आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर 47च्या घरामध्ये 47 लॉस ऑफ नन विकेट अद्यापपर्यंत एकही गडी गाडत नाहीये
हा चेंडू पुन्हा एकदा मी म्हटलं होतं निलेश पाटील डावकुऱ्या त्याचा फलंदाज त्याच्या बॅट मधून निघाला पीजी क्रिएशनचा खणखणीत दणदणीत षटकार. हा चेंडू यावेळेस डेड बॉल यावेळेस वॉन केला जातोय. गोलंदाज गोलंदाजी करत असताना कोणत्याही पद्धतीची रिॲक्शन दाखवू नये. आणि हा चेंडू पुन्हा एकदा क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना आव्हान तर चेंडू दिशाहीन मारा खराब गोलंदाजी महेश पाटील याच्यावर यावेळेस केलेले प्रतिहल्ले. पहिल्या षटकामध्ये दिलेले 21 धावसंख्या आणि अद्यापर्यंत या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. सर शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू आणि हा एका धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर 55 धावसंख्या. यावेळी 3 षटकामध्ये 55 धावसंख्या लगावल्या गेल्यात मंजिरी इलेव्हनच्या माध्यमातून. समालोचक नितेश पंडित आहेत एक नंबर. तसेच मंचावर उपस्थित मान्यवर नितेश कमलाकर पाटील यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. ऑफिस कट्टा प्रेसिडेंट निलेश पाटील यांच्या माध्यमातून मायेचे उपहार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मंगलाचं प्रतीक श्रीफल आणि एक या प्रतियोगितेची गोड आठवण म्हणून एक फ्रेम त्यांना सन्मानित दिले जाते त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. कॅमेरामॅन तसेच मंचावर उपस्थित मान्यवर दामोदर कामतकर यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जाईल त्याचा त्यांनी स्वीकार करावा. ऑफिस कट्टा प्रेसिडेंट निलेश पाटील यांच्या माध्यमातून मायेचे उपहार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मांगल्याचं प्रतीक श्रीफल देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातो त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. तसेच मान्य श्री प्रवीण चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला 1001 रुपयाची धनराशी मंडळ शतक शरून आहे. तर फंटूस 11 संघाच्या खेळाडूचा घड्याळ जे क्वालिफाईड पंचांकडे आहे तर तो त्यांनी घेऊन जावा. यावेळी 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 55 लगावली गेली आहे. 18 चेंडू 37 धावसंख्येची गरज. 18 बॉल नीडेड 37 रन्स. 18 चेंडू 37 धावसंख्या 91 धावसंख्येचा उच्चांक गाठला होता आणि हा भला मोठा आव्हान यावेळी थोडाफार कमी पडतोय मंजिरी 11 संघाकडे. कारण तर निमेश भोपी याला पहिल्या षटकामध्ये दिलेलं जीवदान आणि त्यानंतर एकही संधी उपलब्ध करून दिली नाहीये. ही खरी ओळख आहे निमेश भोपी याची. आणि त्यानंतर यावेळी केलेली फटकेबाजी निमेश भोपी वैयक्तिक खेळ 29 धावसंख्येवर तर निलेश पाटील खेळतोय 20 धावसंख्येवर. धावसंख्या धावफलकावर 55 लगावली गेली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावसंख्या धावफलकावर 55. 18 चेंडू या मैदानावर फेकले गेले. धावसंख्या 55 लगावली गेली आहे. उर्वरित 18 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. यावेळी मोठा आव्हान कुठेतरी छोटा होताना दिसतोय. तर गोलंदाज पुन्हा एकदा समीर राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू हाफ पिच चेंडू होता. थोडाफार कच्चा क्षेत्ररक्षण. यस क्वालिफाईड पंच आमच्याकडे वळताना आव्हान तर चेंडू खराब चेंडू यावेळीच मात्र समीरच्या माध्यमातून फेकला गेलाय. पहिला चेंडू मात्र अवांतर फेकतोय आणि अवांतर चेंडूने संघाची धावसंख्या धावफलकावर 56 धावसंख्या 56. लॉस ऑफ नन विकेट. अद्यापर्यंत एकही गडी गारत नाहीये. ही जमेची बाजू आहे मंजिरी 11 संघाची. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केली जातोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन जाईल समीर. हा चेंडू पुन्हा एकदा क्रॉस बॅट डेट खेळण्याचा प्रयत्न आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी समीकरण बदलतोय. 17 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज.
17 चेंडू 36 धावसंख्येची गरज असताना यावेळी क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करतोय स्वतः कर्णधार विशाल कामोडकर. पुन्हा एकदा दुसरा चेंडू यावेळी स्क्वेअर अटॅक. चेंडू आता मात्र सोडणार नाहीये. चेंडू जातोय बॅक वन रिजन मध्ये दणदणीत खणखणीत सिक्सर सुप्रीमो शकता. डीजे मास्टर या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 62 वैयक्तिक 26 धावसंख्येवर खेळतोय निलेश पाटील तर निमिष खेळतोय 29 धावसंख्येवर. काय सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू लोवर फुल टॉस. चेंडू मात्र क्षेत्ररक्षणामध्ये गचाल क्षेत्ररक्षण परंतु सुंदर बॅकअप विशाल कामतकरच्या माध्यमातून मिळालेल्या वेळामध्ये 2 धावसंख्या कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज निमिष भोपी आणि निलेश पाटील हे 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या धावफलकावर 64च्या घरामध्ये 64 लॉस ऑफ नन विकेट. काय कमालीची फटकेबाजी यावेळी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून दाखवली जाते. सुरेख फलंदाजी निलेश पाटीलच्या माध्यमातून एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज एक उजव्या हाताचा फलंदाज दोन्ही कॉम्बिनेशन यावेळी. हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला जातोय. चेंडू बघता बघता सरळ विकेट किपरच्या ग्लोव्ह मध्ये विसावला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता संघ आहे त्या स्थितीमध्ये बिनबाद 64च्या घरामध्ये. या षटकातील 2 चेंडूंचा वाजवी खेळ असेल. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन जाईल हा गोलंदाज समीर. राईट आर्म ओव्हर द विकेट कंचांच्या एक उजव्या बाजूने समोर फलंदाज निलेश पाटील डावखुऱ्या हाताचा फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. चेंडू पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण विशाल कामोडकर येईल तिथपर्यंत मिळालेल्या वेळामध्ये 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्येने धाव फलक पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 65च्या घरामध्ये 65. 65 धावसंख्या पल्ला पार केला जातोय. 13 चेंडू 27 धावसंख्येची गरज. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 13 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज. 91 धावसंख्येचं आव्हान असताना कुठेतरी वाटला होता मंजिरी इलेव्हन संघाला हा आव्हान अंगलट येईल परंतु तशा पद्धतीचं काही घडत नाही या मैदानामध्ये. 13 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावसंख्येची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. साड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेट. क्षणाक्षणाला यावेळी क्रिकेटमध्ये सरड्यासारखा रंग बदलतोय. पुन्हा एकदा 13 चेंडू 27 धावसंख्या. यावेळी स्ट्रायकिंग कडे निमिष भोपी. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच सुरेख फटका यावेळी. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते मित्रांनो. यावेळी शेवटचा चेंडू होता. अंतिम चेंडू असताना 1 धावसंख्या पळून काढली. 1 धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 66च्या घरामध्ये. आता उर्वरित 12 चेंडूने जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची गरज म्हणजे सरासरी 13च्या गतीने ट्रॅव्हल करावं लागेल यावेळी मंजिरी इलेव्हन संघाला. चौकार षटकार मारी छान क्रिकेटच्या मैदानावर. तसेच SSD मोबाईलचे प्रोप्रायटर्स मॅनेजर योगेश बालकृष्ण पाटील यांनी आमच्या ट्रॅव्हलिंग कक्षामध्ये येण्याची कृपा करावी. तसेच मान्य श्री नितेश कमलाकर पाटील यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला 501 रुपयाची धनराशी मंडळ शतक शरवणी आहे. 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना यावेळी संघाचा सरसेनापती कर्णधार विशाल कामोडकर येतोय. 12 चेंडू 26 धावसंख्या. समोर स्ट्रायकिंग कडे निमिष भोपी तर नॉन स्ट्रायकिंग कडे निलेश पाटील. 12 चेंडू 26 धावसंख्या म्हणजे सरासरी षटकामागे 13ची गती यावेळीचा पकडावी लागेल मंजिरी इलेव्हन संघाला. आता वैयक्तिक पहिला पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं शतक घेऊन आलाय. हा चेंडू यावेळी स्लोवर. चेंडू हवेमध्ये लॉक झालाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. बघता बघता मिळालेल्या वेळामध्ये 2 धावसंख्या पळून काढल्यात आणि या 2 धावसंख्येच्या संघाची धावसंख्या धावफलकावर 68. यावेळीस थोडेफार अवघड चान्सेस आहेत परंतु ते चान्सेस यावेळीस गॅदर करावे लागतील शिष्या ऑडिओ संघाला. आता समीकरण तेवढा उरलाय. 11 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज असताना वैयक्तिक 32 धावसंख्येवर खेळताना निमिष भोपी तर निलेश पाटील खेळतोय 29 धावसंख्येवर. यावेळी सुरेख लेखाजोगा करण कोळीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू विशाल कामोडकर
हा चेंडू यावेळी स्ट्रेट टू द बॉलर डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय वन बाउन्स खनखनीत SSD मोबाईल चौकार. दहा चेंडू जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. सरासरी चेंडू मागे 2 धावसंख्येची गरज. परंतु यावेळी चौकार आणि षटकारांचे बहुछार निमिष भोपी आणि निलेश पाटीलच्या माध्यमातून केली जातोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज विशाल कामतकर स्वतः कर्णधार तयार. हा चेंडू यावेळेस क्वालिफाईड पंच आमच्याकडे बोलताना हवान तर चेंडू दिशाहीन मारा. यावेळेस कर्णधार अशा पद्धतीची जर गोलंदाजी करत असेल तर उर्वरित खेळाडूकडून अपेक्षा करणं ही भंगीत आहे. तर पुन्हा एकदा खराब गोलंदाजी विशाल कामतकरच्या माध्यमातून केली जातोय. तशाच पद्धतीनं मंजिरी इलेव्हनचा सरसेनापती निमिष भोपी याच्या माध्यमातून सुरेख फलंदाजी केली जातोय. पुन्हा एकदा विशाल कामतकर टू निमिष भोपी यावेळी सलक्या हाताने खेळून काढला. एक धावसंख्या जर पळून काढले निलेश भोईर सुलेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. एकच धावसंख्या एका धावसंख्येवर धाव फलक पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 74च्या घरामध्ये 74 लॉस ऑफ नन विकेट. अद्यापपर्यंत एकही गडीगार नाहीये. या इनिंग मधील 5 षटक प्रगतीपथावर चालू असताना अद्यापर्यंत एकही गडी गारच झाला नाहीये. ही जमेची बाजू आहे मंजिरी इलेव्हन संघाची. उर्वरित 9 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. अद्यापर्यंत सरासरी चेंडू मागे 2 धावसंख्येची गरज असेल. गोलंदाज विशाल कामतकर तयार तर समोर फलंदाज डाव पुढे असा फलंदाज निलेश पाटील याच्या बॅड मध्ये देखील आपल्या चौकार षटकारांची आतषबाजी बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा आतापर्यंत काय करतोय बघायचं आहे. 9 चेंडू 18 धावसंख्या. समोर फलंदाज निलेश पाटील तर गोलंदाज विशाल कामतकर. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन करताना पुन्हा एकदा या षटकातील 4था चेंडू. हा चेंडू हा पिच चेंडू क्षेत्ररक्षण तिथं रुपेश पाटील. आता मात्र कोणत्याही पद्धतीची चूक करणार नाहीये. बरोबर आपल्या वज्रमुठीमध्ये कैद केला जातोय निलेश पाटील. बॅक टू द पवेलियन. नितेश पाटील यांच्या माध्यमातून जर दर्शन यांनी षटकार लगावला तर 101 रुपयाची धनराशी असेल दर्शन पाटील साठी. सुवर्ण संधी यावेळी दर्शन पाटील साठी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडकडे निमिष भोपी असेल. या षटकातील 5वा चेंडू घेऊन जाईल. समोर फलंदाज विशाल कामतकर. तसेच प्रत्येक झेल साठी 50 रुपयाचं पारितोषिक दामोदर कामतकर यांच्या माध्यमातून. हा चेंडू यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण काय एफर्ट 100% एफर्ट दिला जातोय कारण तर समीकरणात येऊन ठेपलाय. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू 7 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज. यावेळी 30 धमाल दिसते का कारण तर मैदानामधील सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली आहे. काय कमालीचा एफर्ट दाखवला विशाल कामतकर यांना. सुरेख फटका लगावला होता निमिष भोपी यांना परंतु त्याला चोख प्रत्युत्तर गोलंदाजाच्या माध्यमातून दिला जातोय. बघता बघता निर्धाव चेंडूची सांगता 7 चेंडू 18 धावसंख्येची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा विशाल कामतकर तयार. राईट आर्म राऊंड द साइड. फलंदाज निमिष भोपी. हा चेंडू यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू गॅप सिलेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतोय. बघता बघता चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. खणखणीत दणदणीत षटक चौकार. हा चेंडू 14 धावसंख्या. अद्यापपर्यंत काही बिघडलेलं नाहीये. दोन्ही संघांना यावेळी बरोबर संधी आहे. अद्यापपर्यंत सामना बॅलन्स आहे. 6 चेंडू 14 धावसंख्या. दर्शन पाटील साठी सुवर्ण संधी. जर षटकार लगावला तर 100 रुपयाचा पारितोषिक असेल नितेश पाटीलच्या माध्यमातून. यावेळी स्ट्राईक एंडकडे दर्शन असेल. नॉन स्ट्राईक एंडकडे निमिष भोपी असेल. तर गोलंदाजा मात्र गोलंदाजी मार्गावर कोण येतोय बघायचं आहे. 6 चेंडू 14 धावसंख्येची गरज असताना यावेळी आपला हुकमाचा एक्का यावेळी काढावा लागेल
विशाल कामोटकर याला 6 चेंडू 14 धावसंख्या. काय सामना यावेळी बघायला मिळतोय प्रेक्षकांसाठी. सामना आवडला असेल तर प्रेक्षक मायबाप वर्गाला विनंती असेल टाळ्यांचा बौछार घ्यायचे यावेळेस. काय कमालीची फटकेबाजी निमिष भोपीच्या माध्यमातून केली गेली आहे. तर तशाच पद्धतीने यावेळेस चोख प्रत्युत्तर दिला जातोय. वैयक्तिक 41 धावसंख्येवर खेळतोय निमिष भोपी. नक्कीच एमपीएल ची पहिली 50 लगावण्यासाठी वैयक्तिक 9 धावसंख्येची गरज असेल. मागच्या इनिंग मध्ये वैयक्तिक 43 धावसंख्येवर गणेश कामोटकरची विकेट संपादित झाली होती. तसेच पहिल्या सामन्यामध्ये 46 धावसंख्येवर श्री यश पाटील याची देखील विकेट संपादित झाली होती. या इनिंग मध्ये या सामन्यामध्ये पहिल्या अर्धशतक लगावेल का निमिष भोपी. तर समीकरण असेल 6 चेंडू 14 धावसंख्या. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज निलेश पाटील. निलेश भोईर 6 चेंडू 14 धावसंख्या. पहिला चेंडू घेऊन जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजीचा मारा. सहा चेंडू 14 धावसंख्या. पहिला चेंडू पुन्हा एकदा निलेश भोईर घेऊन जाईल समोर गोलंदाज दर्शन पाटील. हा चेंडू बॅटची लिडिंग एज यावेळी रनआउटची संधी. कीपरच्या माध्यमातून थोडीफार चुकी होते आणि या चुकीचा भुगतान यावेळी श्री शाह ऑडिओ संघाला भोगावा लागेल का. तर नॉन स्ट्राईक एंडकडे विसावा घेणारा निमेश भोपी आता मात्र स्ट्राईक एंडकडे येतोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. यावेळी फलंदाज निमेश भोपी तर गोलंदाज निलेश भोईर. 6 चेंडू मध्ये 14 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर बॅटची लिडिंग एज लागून यावेळी विकेट किपरच्या माध्यमातून थोडीफार गफलत झाली. थोडंफार फॉर्मलिंग क्षेत्ररक्षण झालं. 1 धावसंख्या मिळाली. एका धावसंख्येने धावफलक पुढे सरसावतोय. संघ पोहोचतोय 79 च्या घरामध्ये. तर पुन्हा एकदा 5 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. यावेळी सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश भोईर. हा चेंडू यावेळी ऑब्जेक्ट केला जातोय परंतु बरोबर ओळखला जातोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. धावसंख्येची गरज. वैयक्तिक 5 धावसंख्येची गरज असेल अर्धशतकासाठी. तर संघाला विजय करण्यासाठी 4 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज. गोलंदाज निलेश भोईरने यावेळी मात्र थोडीफार कमाल केली होती परंतु विकेट किपरने केलेली चुकी आणि त्या चुकीच्या भुगतानानंतर मिळालेला हा दुसऱ्या चेंडूवर चौकार. तर निमिष भोपी याची बॅट पलटताना दिसतोय. पुन्हा एकदा 4 चेंडू 9 धावसंख्या. गोलंदाज निलेश भोईर. हा चेंडू हाफ पिच चेंडू यावेळी भिरकावून लावतोय. चेंडू जातोय खणखणीत षटकार. या षटकारच्या साह्यानं वैयक्तिक 50 धावसंख्या. एमपीएल मधली पहिला अर्धशतक निमिष भोपीच्या माध्यमातून. काय कमालीची फटकेबाजी. स्पॉन्सर्ड रुपेश पाटील यांच्या माध्यमातून निमिष भोपीसाठी 1000 रुपयाची धनराशी आली. 18 चेंडू मध्ये 51 धावसंख्येची वारदार केली गेली. 3 चेंडू 3 धावसंख्या. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळी चपराट लगावली होते. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. खणखणी दणदणीत चौकार. चौकारच्या साह्यानं मंजीर लिवन संघ यावेळी विजयी होतोय. विजय आणि पराजय संघाच्या हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सामना मंजीर 11 विपक्ष फंटूश 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीचा कॉल घेण्यासाठी यायचा आहे. चला निमिष भोपी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. तसेच आपला पारितोषिक देखील स्वीकारायचा आहे. विकेटने कॅच घेतली.
तसेच रुपेश पाटील याला देखील विनंती असेल श्रीशा ऑडिओ आपला 50 रुपयाचा पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. ओ टू टॉस बॉक्स. तर मोठी जुई प्रीमियर लीग मोठी जुई प्रीमियर लीग प्रीमियर लीग प्रीमियर लीग मोठी जुई प्रीमियर लीग. मोठी जुई प्रीमियर लीग मोठी जुई. तर नक्कीच या ठिकाणी निमिष भोपी अतिशय जबरदस्त खेळ, सिंहाचा वाटा, अर्धशतक, मोठी जुई प्रीमियर लीग मध्ये आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये अतिशय जबरदस्त अर्धशतक लगावलं आपल्या संघाला. सहज कोणत्याही प्रकारचं दडपण न घेता बाहेर काढलं, तर नक्कीच त्याला शुभेच्छा मिळत आहेत. तर नक्कीच बाईट्स मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर त्यांच्या आपण नक्कीच तत्पूर्वी माननीय श्री देवजी डाकी यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा मान दिला जाईल. निमिष भोपी अर्धशतकी खेळी अतिशय जबरदस्त करत असताना आपला संघ जो डेंजर झोन मध्ये असताना बाहेर काढला निमिष भोपीनं, तर त्याला मॅन ऑफ द मॅचचा मान देण्यासाठी देवा डाकी यांना विनंती करतोय आपण. यायच्या तत्पूर्वी त्यांच्या बाईट्स घेतोय की बरोबर पहिल्या तर दुसऱ्या षटकामध्ये तुमची कॅच त्या ठिकाणी गेली होती, तदनंतर कोणत्या प्रेशर मध्ये तुम्ही खेळत होतात का, की तुम्ही बिनधास्तपणे न डरता त्या ठिकाणी तुम्ही तुमचा खेळ तुमच्या संघासाठी करत होता? प्रेशर तर नव्हता, मी माझा खेळ दाखवला. मला क्रीजवर 6 ओव्हर तरी कंपल्सरी खेळणंच होतं. तर निमिष भोपीसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच प्रश्न विचारण्यात येईल. गावदेवी क्रिकेट संघ जुई या मैदानावरती त्यांनी आपल्या पत्नीसाठी अर्धांगिनीसाठी ज्या बाहेर दिल्या होत्या, आज देखील तुम्ही अर्धशतक पूर्ण केला आणि मला तर वाटतं तुमचा आज वाढदिवस आहे, तर खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तर आज तुम्ही तुमच्या पत्नीसाठी 2 शब्द नक्कीच म्हणा. तिचीच साथ आहे, तिची साथ राहणारच आहे.